नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची भागवत कथा आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरित्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। नेमकी परवानगी कोणी दिली, भंगार कुठे नेण्यात आलं, त्याची नोंद कुठे आहे, या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे। दरम्यान बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तक्रार अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उखडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले। विशेष म्हणजे हा प्रकार सलग 3 दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला। यासाठी दवाखान्याच्या मागील गेटचा वापर करण्यात आला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पालिका भंडार विभाग सांभाळणारे भागवत जाधव यांचे नाव सांगितले। जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्याधिकारी यांचे नाव पुढे गेले। मात्र अधिक तपासात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणात केवळ भंगार उचललंच नाही तर दवाखान्याच्या परिसरातील अनेक वर्षे उभा असलेल्या वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्याही तोडण्यात आल्याचा आरोप आहे। यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। एकीकडे शासन वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच वृक्षतोड होत असेल तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी नेमकी आहे तरी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। या प्रकरणाला आठवड्याहून अधिक काळ उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। नगरपालिकेचे मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष व कडक प्रशासक म्हणून ओळखले जात असताना सुद्धा या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे। ज्या दवाखान्याच्या परिसरातून भंगार उचलले गेले त्या दवाखान्याचे प्रशासन ही मौन बाळगत आहे। त्यावेळी असलेले सिव्हिल सर्जन बदलीवर गेले असून नवीन सिव्हिल सर्जन यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज असल्याची मागणी होत आहे। दोन्ही यंत्रणा गप्प असल्याने जनतेत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।